उदारमतवाद हे नेहरूंचं एक वैशिष्ट्य आहे आणि वेळेच्या अभावी आता मी त्याचे इव्हेंट सांगत नाही, पण धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संस्कृतीतली बहुविधता यांचा सुंदर मेळ हा नेहरूंनी घातला आहे. आणि म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. डिस्कवरी ऑफ इंडियाचं वैशिष्ट्य म्हणजे नेहरूंची जी वैचारिक बैठक आहे ना, ती ऑल अलॉंग एक स्पष्ट अशी वैचारिक बैठक येत आहेत. नेहरू मागे पुढे गेलेले कुठे दिसत नाहीत. हे नेहरूंचं वैशिष्ट्य, कन्सिस्टन्सी. म्हणजे वैचारिक बैठक ही एकदा कशी पक्की होते आणि तीच मनुष्य कसा फॉलो करत राहतो ना, त्याचं उदाहरण आहे. आणि त्याचं एक साधं प्रूफ द्यायचं म्हणजे दिल्लीला त्या म्युझियममध्ये डिस्कवर ऑफ इंडियाचं हस्तलिखित ठेवलेलं आहे. ते हस्तलिखित जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्वचितच एखाद्या शब्दाची खाडाखोड केलेली आहे. एक टाकी जवळजवळ लिहून काढलेलं पुस्तक आहे. एवढं त्यांचं म्हणजे भारतीय संस्कृतीतली बहुविधता ही संपूर्ण त्याच्यात आलेली आहे. आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री त्याचा सरांनी उल्लेख केला. मला तर असं वाटतं की ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे प्रत्येक कॉलेजमध्ये पहिल्या वर्षीनं कंपल्सरी रॅपिड रीडर म्हणून नेमावं अशा प्रकारचा ग्रंथ आहे. म्हणजे आजसुद्धा त्याची ओळख आपल्याला होऊ शकते. म्हणजे कुठलीही जगातली संस्कृती ही पर से आयसोलेशनमध्ये विकसित होऊच शकत नाही. आणि त्याच्यातून नेहरूंचा आंतरराष्ट्रीयवाद निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे संस्कृती विलयाला का जातात ह्याचं ते दिग्दर्शन नेहरू करतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक काय म्हणतात अलीकडचा शब्द, एकचालकानुवर्ती. हां, एकचालकानुवर्तित्व हे एक वन ऑफ दी मोस्ट डॉमिनंट इलेमेंट आहे संस्कृती विलयाला जाण्याचं. ओके, म्हणजे नेहरूंचा जो लोकशाहीचा जो दृष्टिकोन आहे ना, तो इतक्या प्रगल्भ अशा आंतरराष्ट्रीय इतिहासाचा ठाव घेत झालेला आहे. आणि ग्रीकांनी पळून नेलंय, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की युक्लिड हा म्हणजे अलेक्झांड्रियामध्ये होता. ओके, हे आपण विसरता कामा नये. युक्लिड नंतर तिकडचा झाला, पण युक्लिड अलेक्झांड्रियामध्ये होता. हां, तर त्याच्यामुळे हे सगळे जे परस्पर संबंध आहेत की कुठल्या संस्कृतीने कुठल्या संस्कृतीकडून काय घेतलं, हे इतकं असं एक जाळं विणलं गेलं आहे संस्कृतींचं जगातल्या. आणि त्याच्यातून नेहरूंचा जो वसुधैव कुटुंबकम हा जो विचार येतो ना, त्याच्या मागे केवढा म्हणजे विद्वत्तेची एक उंच हिमालयासारखी शिखरं आहेत.